कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नेरळ बोपेले येथील आगरी समाज सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला। सुमारे 200हून अधिक विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली होती। या सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून आगरी समाजातील मुंबई महानगरचे खासदार संजय दिना पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष बबन म्हात्रे, आगरी समाज राष्ट्रीय उपाध्यक्ष शरद म्हात्रे, ITI मुंबई जनसंपर्क अधिकारी नवीन भोपी सर, आगरी समाज नेते जयेंद्र कुणे अशा अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती। तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून व्यासपीठावर इतिहास संशोधक वसंत कोळंबे, सरपंच महेश विर्ले, माजी अध्यक्ष बबनराव धुळे, सावळा रामदादा जाधव, एकनाथ धुले, सुरेश टोकरे, संस्थापक सदस्य अटी पाटील, शरद भगत, तुकाराम हावळे, सुकाणू समिती सदस्य नागो गवळी, भरत भगत, अरविंद पाटील, शिवराम महाराज तुपे उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव जितेंद्र गवळी यांनी केले। यावेळी त्यांनी आगरी कविता सादर केली। तर आगरी समाजातील सूरनवा ध्यासनवा विजेता युवा गायक भावेश खाडे यांनी भावगीत तसेच आगरी कोळी गीत, महाराष्ट्र गीत सादर करून आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष संतोष पेरणे यांनी केले। यावेळी आपल्या कर्जत तालुक्यातील आगरी समाजाबद्दल थोडक्यात माहिती दिली। नेरळ येथील आगरी समाज हॉल अधिक सुसज्ज कसे करता येईल त्यासाठी लागणारे आर्थिक सहकार्य सर्वांनी करावे अशी विनंती आगरी समाजातील सर्व नेत्यांना केली। मुंबई महानगरचे खासदार संजय दिना पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आगरी भाषेबद्दल अभिमान असावा, आपण आपली आगरी संस्कृती जपली पाहिजे असे प्रतिपादन केले। त्यासोबतच कामगार नेते महेंद्र घरत यांनी माणसाने दानशूर असले पाहिजे, आपण समाजाचे देणे लागतो त्यासाठी समाजासाठी झटले पाहिजे असे प्रतिपादन केले। तसेच नवीन भोपी सरांनी विद्यार्थ्यांना योग्य असे मोलाचे मार्गदर्शन केले। 10वी व 12वी नंतर पुढे काय केले पाहिजे तसेच स्किल डेव्हलपमेंट बद्दल माहिती दिली। तात्काळ नोकरी हवी असेल तर ITI हाच उत्तम पर्याय आहे। ITI करून देखील चांगल्या पदावर नोकरी करू शकतात हे विद्यार्थ्यांना पटवून दिले। तसेच कामगार नेते महेंद्र घरत यांनी 12वीच्या 2 गुणवंत विद्यार्थ्यांना लॅपटॉप बक्षीस दिले। दरम्यान सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। यात हुतात्मा हिराजी पाटील यांची प्रतिमा, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व शाळेची बॅग असे बक्षीस स्वरूपात देण्यात आले। या सोहळ्यात विद्यार्थी व पालक वर्गासोबत समाज बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। अतिशय उत्साहात हा सोहळा पार पडला असून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे।